हॅलो एव्हरीवन, माय नेम इज गणेश मिरजकर आणि आज आपण बेसिक्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड कसं आहे ते बघणार आहोत. तर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर दिलेल्या कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्सला तुम्ही स्मॉल किंवा एक सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असतं. तर जे काही टिपिकल 5 फॉर्म्स आहेत, म्हणजे पी एक्स प्लस क्यू डिवाइड बाय एक्स ए मायनस एक्स बी कसं करणार, तर ए डिवाइड बाय एक्स ए एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस बी. मग त्यानंतर ए आणि बीची व्हॅल्यू काय आहे ते इक्वेशन सॉल्व करून आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. ते सबस्टिट्यूट करून मग स्टँडर्ड इक्वेशन्स जे काय आपल्याला लागणार आहेत, हे काही स्टँडर्ड इक्वेशन्स इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत, ते हे म्हणजे पर्टिक्युलरली ह्या मेथडमध्ये जास्त करून हे फॉर्म्युले सगळे लागतात. तर हे काही फॉर्म्स आहेत, पी एक्स प्लस क्यू डिवाइड बाय एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी. त्यानंतर पी एक्स प्लस क्यू डिवाइड एक्स मायनस एचा ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं कसं कन्व्हर्जन करायचं ए एंड बीमध्ये. तर ए एंड बी काय आहे, तर कॉन्स्टंट आहेत आणि ते काही स्टँडर्ड एंड कंडिशन्स किंवा इक्वेशन्स वापरून त्याचे कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करून ते परत रिसबस्टिट्यूट करून स्टँडर्ड फॉर्म्युले वापरून आपल्याला हे फाइंड आउट करायचं असतं. जर दिलेलं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर एक सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ते 5 हे जनरलाइज्ड बेसिक त्यांनी हे दिलेले फॉर्मॅट दिलेले आहेत. आणि त्यानंतर ए एक्स प्लस बी हा कुठलाही फंक्शन असेल त्याचं इंटिग्रेशन आपण कसं करतो, एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन इंटू वन अपॉन ए. एक आहे काय डिफरन्शिएशन ए एक्स प्लस बीचं, म्हणजे हे काही फॉर्मॅट्स तुम्हाला काही स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यानंतर आपण महत्त्वाचं एक हे बघणार आहे की समजा 11ला डिवाइड करायचं आहे 4ने, तर 4 2 आर 8 म्हणजे 3 बाकी राहते. मग 3ला रिमाइंडर म्हणणार, 11ला डिवायडेड म्हणणार, 2ला क्वोशंट म्हणणार, 4ला डिवायझर म्हणणार. तर आपण हा फॉर्म्युला इथं बेसिकली जर सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला आणायचं असेल तर हे वापरतो आपण. डिवाइड बाय डिवायझर इज इक्वल टू रिमाइंडर डिवाइड बाय डिवायझर प्लस क्वोशंट. हे कसं आलं, तर ह्याच्यावरून आपण बघू शकतो की 11/4 व्हॅल्यू डिवाइड बाय 4 कसं आपण मांडू शकतो. 3/4 प्लस 2 म्हणजे 4 2 आर 8 प्लस 3 11/4 असं आपण मांडू शकतो. प्लस काही लॉगॅरिथमिकचे काही प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे लॉग ऑफ एम इंटू एन काय करणार, तर लॉग एम प्लस लॉग एन, लॉग ऑफ एम बाय एन लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एक्स रेस टू एन एन लॉग एक्स टू द बेस ए. जे काय असेल ते बेस त्यांनी दिला असेल तो डायरेक्ट आपण पहिला इक्वेशन बघू. समजा असं दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला, फाइंड आउट द इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय ई रेस टू एक्स मायनस 1 डी एक्स असं असेल तर काय करणार आपल्याला माहिती आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला ई रेस टू एक्सनी मल्टिप्लाय करून घ्या, बरोबर आहे. म्हणजेच काय करत आहोत आपण, मल्टिप्लाय पण केलं डिवाइड पण केलं म्हणजे काही नाही केलं, बरोबर आहे. मग आता ई रेस टू एक्सला टी सबस्टिट्यूट करा, तर ई रेस टू एक्सचा डिफरन्शिएशन ई रेस टू एक्सच आहे दोन्ही इथं. तसं ह्या फॉर्मॅटमध्ये जर दिलेलं असेल तर आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो डायरेक्ट. म्हणजे काय, ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी या फॉर्मॅटमध्ये आणलं, बरोबर आहे. मग आता ए डिवाइड बाय हे जे दोन टर्म आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करून ए डिवाइड बाय टी प्लस बी डिवाइड बाय टी मायनस 1 या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे, बरोबर आहे. जसं आपण LCM काढतो तसंच तिरकस गुणाकार केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, तर ह्या डिनॉमिनेटरला इक्वल टू 0 जर केलं तर टी इज इक्वल टू 0 किंवा टी इज इक्वल टू 1 हे दोन सबस्टिट्यूट करा, म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग ही ए आणि बीची व्हॅल्यू तुम्ही वरती जर सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळून जाईल. मग आता 1/tचं इंटिग्रेशन काय, मायनस लॉग टी प्लस लॉग ऑफ टी मायनस 1चं इंटिग्रेशन काय, तर लॉग ऑफ टी मायनस 1. मग आता इथं मॉड वापरायचं किंवा मायनस कन्सिडरेशन प्लस ऑर मायनस जर करायचं असेल तर इथं मॉड्युलसचं चिन्ह वापरायचं. मग आता मायनस लॉग टी आणि इथं प्लस आहे म्हटल्यानंतर लॉग ऑफ टी मायनस 1 डिवाइड बाय टी प्लस सी. ओके, अशा पद्धतीने पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. दुसरा प्रॉब्लेम, जर नंबर ऑफ फॅक्टर्स इथं इन्क्लूड केले असतील एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट डिवाइड बाय दोन वेगळ्या ब्रॅकेटचा प्रोडक्ट असं जर दिला असेल तर सरळ डिव्हिजन मेथडनी आपण जायचं आहे. आणि मग अशी सांगितल्यासारखं या फॉर्मॅटमध्ये आता x⁴ पॉवर सेम आहे, बरोबर आहे. एकचा तर इंटू 1 केल्यानंतर हे ॲज इट इज लिहून घेतलं, हे मायनस केल्यानंतर तुम्हाला हे मिळून जाईल -4x² - 10. आता तुम्हाला इथं माहिती आहे की आपण काय केलं होतं, 11/4 करताना आपण काय केलं होतं, रिमाइंडर डिवाइड बाय डिवायझर प्लस क्वोशंट त्या फॉर्ममध्ये ते लिहून घेतलं होतं. मग आता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली इंटिग्रेशन घ्या, बरोबर आहे. आता या फॉर्मला आपण ए इन टर्म्स ऑफ ABCD ह्याच्यामध्ये कसं म्हणणार. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की x⁴ मॅक्झिमम एक्सची पॉवर किती आहे, 4 आहे. तर कॉन्स्टंट किती असणार, ABCD 4 असणार, बरोबर आहे. आता इथं टी इंटू
t-1 म्हणल्यानंतर इथं टीची पॉवर 2 होती म्हणल्यानंतर त्यामुळं ए आणि बी हे दोन कॉन्स्टंट आपल्याला वापरावे लागले होते, सॉल्व करावे लागले होते. मग त्यानुसार आपण इक्वल टू 0 म्हणजे टी हे मग त्यानंतरची प्रोसिजर फॉलो केल्यानंतर तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली होती. नंतर तुम्ही ते सबस्टिट्यूट केलं होतं. तसंच या फॉर्ममध्ये इथं तुम्ही सबस्टिट्यूट करून घेतलं, बरोबर आहे. मग आता हे दोन्ही LHS आणि RHS हे दोन्हीचं डिनॉमिनेटर तर सेम आहे म्हटल्यानंतर हे तिरकस गुणाकार केल्यानंतर 4x² + 10 ह्याला तुम्ही मॅच करून घ्या, कंपेअर करून घ्या, x³ कॉमन काढा आणि जे काय असेल कंपेअर केल्यानंतर तुम्हाला हे 4 इक्वेशन मिळतील. हे ऑपरेट केल्यानंतर हे 4 इक्वेशन म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 याची सबट्रॅक्शन केल्यानंतर 2 आणि 4 याची सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू मिळून जातील. तसंच सी अँड डीचे व्हॅल्यू पण वेगवेगळे इक्वेशन वापरून तुम्ही फाइंड आउट केले. इथं सबस्टिट्यूट केलं, याचं इंटिग्रेशन केलं, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल dx / x² + 3 ह्याचं आपल्याला माहिती आहे. मग अशी आपण स्टँडर्ड फॉर्म्युला बघितलं होतं त्यानुसार हे सॉल्व केलेलं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे x - 1² × x + 2. मग आता इथं काय चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटल्यानंतर x ची पॉवर 2 × x म्हणजे x ची पॉवर 3 झाली. त्यामुळे ए बी सी हे 3 कॉन्स्टंट तुम्हाला फाइंड आउट करावं लागले, बरोबर आहे. सेम याचा LCM आपण जसं घेतो तसंच डिनॉमिनेटरला x - 1चा स्क्वेअर × x + 2. मग आता इथं एच्या खाली x - 1 आहे, राहिलं कमी किती पडतं आहे तर x - 1 × x + 2 हे कमी पडतं आहे, बरोबर आहे. मग इथं वरती सबस्टिट्यूट केलं तुम्ही, बरोबर आहे, x + 2 असं प्रत्येकाचं फाइंड आउट केलं. कंपेअर केल्यानंतर सबस्टिट्यूट x = -2, x + 2 = 0 करा, x = -2 सबस्टिट्यूट करा, x = 1 कारण x - 1चं ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे x = 1 सबस्टिट्यूट करा आणि दोन कॉन्स्टंट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही x = 0 किंवा 2 असं सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू मिळून जाईल. a, b आणि c ची व्हॅल्यू तुम्हाला एकदा मिळाल्यानंतर ती व्हॅल्यू तुम्ही इथं सबस्टिट्यूट करा आणि प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर मला फायनल उत्तर हे मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन cos x / 1 - sin x × 2 - sin x dx. मग आता sin x ला जर t सबस्टिट्यूट केला तर जर बघितलं तर sin x आणि cos x हे काय sin x cos x डिफरन्सिएशन आहे. असं असल्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड फाइंड आउट करा. sin x = t cos x dx dt फाइंड आउट केलं म्हणजे इथं तुम्ही dt / 1 - t 2 - t हे सबस्टिट्यूट केल्यानंतर सिंपल फॉर्ममध्ये हे मिळालं, बरोबर आहे. त्यानंतर t × t² म्हणजे दोनच कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करावं लागतील, ए आणि बी. सेम LCM काढायचं, त्यानंतर 2 - तिरकस गुणाकार केला आहे तसा 1 = हे कंपेअर केल्यानंतर तुम्हाला ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. सबस्टिट्यूट करा आणि इंटिग्रेशन ऑफ 1/1 - t म्हणजे काय log of 1 - t डिवायडेड बाय ax + बीचं डिफरन्सिएशन म्हणजे एक्सचं सहगुणक किती आहे, कोएफिशियंट किती आहे -1 आहे त्यामुळे -1, बरोबर आहे. परत इथं रेक्टिफाय केल्यानंतर सिंपल फॉर्ममध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 2x² + 1 x² × x² + 4. आता इथं बघायला गेलं तर तुम्ही एक्सची मॅक्झिमम पॉवर 4 आहे, बरोबर आहे, आणि इथं 2 आहे. तर तुम्ही असं पण करू शकता की x² = y सबस्टिट्यूट करून वायची पॉवर किती होऊन जाईल तेव्हा 2 होऊन जाईल. मग त्यानंतर अगेन रिसबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल. मग त्यामुळे काय करा x² = y सबस्टिट्यूट करा म्हणजे ह्याचं दुसरं रूप काय असणार आहे 2y + 1 / y × y + 4 दोन्ही एकच असणार आहेत. मग आता इथं काय असणार आहे वायची पॉवर 2 असल्यामुळे ए आणि बी दोनच कोएफिशियंट आले. LCM घ्या, कंपेअर करा, ए आणि बीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, a + b y कॉमन घेतल्यानंतर वायचं कोएफिशियंट इथं 2 आहे त्यामुळे a + b = 2 आणि 4aचं इथं 1 आहे त्यामुळं 1/4 इथं सबस्टिट्यूट करा. इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन तुम्हाला कसं करायचं माहिती आहे, एक्सचं पॉवर -2 आहे x⁻n. आता नेक्स्ट x - 3 / x³ - 3x² - 16x + 48. आता ह्या इक्वेशनमध्ये हे लांबलचक इक्वेशन त्यांनी इथं दिलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर त्याचे रूट्स फाइंड आउट करावं लागतील. मग पहिल्यांदा 1, 2, 3 ह्याच्यात सबस्टिट्यूट करून बघा. 1 आणि 2 केल्यानंतर तर व्हॅल्यू ह्याची 0 येत नाही आहे. तर 3 जर सबस्टिट्यूट केलं ह्याच्यात सबस्टिट्यूट केलं तर 27 - 27 म्हणजे व्हॅल्यू 0 आली म्हणजे x - 3 हा त्याचा एक फॅक्टर असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर कॉमन आपण x - 3 या इक्वेशनमध्ये घेतलं तर x² - 16 × x - 3 हे ह्या फॉर्ममध्ये मिळून जाईल. म्हणजेच x² - 16 म्हणजे काय a² - b², a + b a - b म्हणजे हे 3 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. मग आता हे ह्याच्यात सबस्टिट्यूट करा. ह्याचाच सिम्प्लिफाईड रूप हे आहे. मग आता वरती पण न्यूमरेटरमध्ये पण x - 3 डिनॉमिनेटरमध्ये पण x - 3 x - 3 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहिलं काय dx / x + 4 आणि x - 4 म्हणजे मोस्ट सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपण ते घेऊन आलं. आता ह्याची पॉवर किती आहे x² असणार आहे ना, ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर जास्तीत जास्त एक्सचे 2 पॉवर्स म्हणजे x² येणार म्हणजे 2 येईल. दोनच कॉन्स्टंट्स आपल्याला सॉल्व करावं लागतील ए आणि बी. सेम x + 4 x - 4 तिरकस गुणाकार करा, LCM काढल्यासारखं कंपेअर करा, LHS = RHS दोन्हीचा न्यूमरेटर कंपेअर करा. 1 = a × x + 4 + b × x - 4 जर तुम्ही कंपेअर कराल तर x ची व्हॅल्यू 4 येईल आणि इकडे x ची व्हॅल्यू -4 येईल. ए आणि बीचे व्हॅल्यू
एक्स इज इक्वल टू 4 एक्स मायनस 4 हे सबस्टिट्यूट करावं लागेल तुम्हाला, कारण हे डिनोमिनेटरमध्ये असल्यामुळे इक्वल टू 0 केल्यानंतर आता एक्स मायनस 4 इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करा, एक्स प्लस 4 इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 4 सबस्टिट्यूट करा, त्यानंतर ए अँड बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग ए अँड बीची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याच्या प्रत्येकाचे इंटिग्रेशन फाइंड आउट करावं लागतील. 1/ax प्लस बीचं तुम्हाला माहीत आहे लॉग ऑफ एक्स मायनस 4 मायनस 1/8 तर कॉमन घेतला आहे, पण 1/x प्लस 4 चं इंटिग्रेशन काय तर लॉग ऑफ एक्स प्लस 4. थँक्यू व्हेरी मच.